तर कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। कल्याणच्या सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। यंत्रणा असूनही पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत। केडीएमसी अधिकाऱ्याला 2025 चा पुरस्कार द्या असं आता नागरिकांकडून म्हटलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। 3 ते 4 दिवसापासून मुंबईसह उपनगरामध्ये हा पाऊस वरून राजा हा कोसळत आहे आणि आपण बघितलं असेल 2 दिवसापासून मुंबईसह ठाणे जिल्ह्याची परिस्थिती काय झालेली आहे। काल देखील सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आपण बघितलेलं आहे। आज देखील या कल्याणच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जिथे जिथे सखल भाग आहे तिथे तिथे पाणी साचलेलं आहे आणि आपण बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक युक्तिवाद जावाई शोध लावलेला आहे। हा इथं पंप लावलेला आहे। पंप थ्रो हे साचलेलं पाणी कमी केलं जातं, परंतु दुसरीकडेच आपण बघत आहात एकीकडे पाणी कमी होतंय तर दुसरीकडून तो जो नाला आहे त्या नाल्यातून पुन्हा पाणी या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी येत आहे। नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ज्या अधिकाऱ्यांनी हा जो दावा शोध लावलेला आहे त्याला 2025 चा पुरस्कार दिला पाहिजे आणि जर हा पाऊस असाच सतत कोसळत राहिला 3 ते 4 तास तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी साचेल याची शक्यता नाकारता येत नाहीये। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।